नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, भाजप आमदारांना तिकीट नको, शिंदे गटाला हवेत विधानसभेची जागा, यावर मोठा कलह हा वाढलेला आहे. तर नेमकी सविस्तर बातमी काय ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले आहेत. अद्याप जागा वाटपाची बोलणी सुद्धा सुरू झालेली नाही. अशातच शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजप आमदार नको अशी भूमिका घेतल्याने नवी मुंबईमध्ये शिंदे गट आणि भाजपाचा अंतर्गत कलह हा चव्हाट्यावर आलेला आहे. नवी मुंबईमध्ये राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण विधानसभा रहिवाशांचा मेळावा जो आहे तो घेण्यात आला. या मेळाव्यामधून ही मागणी पुढे आलेली आहे. नवी मुंबईमध्ये बेलापूर आणि ऐरोली असे विधानसभा मतदारसंघ आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मंदा म्हात्रे या भाजपाच्या विद्यमान आमदार आहेत. मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे उपनेते विजय नाईटा यांनी दावा केला आहे. बेलापूर मधून मला उमेदवारी मिळावी अशी माझी मागणी आहे. शेवटी पक्षाचे नेते आणि आमचा निर्णय आहे तो पक्षाचे नेते घेतील असे ते म्हणाले. यापूर्वी सुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते असे त्यांनी म्हटलेले आहे. नवी मुंबईत ऐरोली या विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे गणेश नाईक आमदार आहेत. या जागेवरही शिंदे गटाने उपनेते आणि जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी आपला दावा सांगितलेला आहे. पाटण विधानसभे अंतर्गत आज मेळावा होता. याचा आम्हाला आनंद वाटला. आम्ही नक्कीच खूप चांगले काम करत आहोत असे ते म्हणाले. ऐरोलीमधून मला उमेदवारी मिळाली अशी मागणी विजय चौगुले यांनी केलेली आहे. शिंदे गटाचे नेते विजय चौगुले आणि विजय नाईटा यांच्या या दाव्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचे तिकीट कापले जाणार का याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. दरम्यान राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघामध्ये खेळीमेळीचे जागा वाटप आहे ते होईल असं ते म्हणाले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल, त्यात नवी मुंबई ही मिळेल असे विधान करून रंगत आणलेली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळेस ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली. आमदार फोडण्यासाठी 25 कोटी आणि 2 एकर जागा दिली असा आरोप राऊत यांनी केला. त्यावर संजय राऊत यांनी तसे सबूत द्यावे, नुसत्या हवेत गोळ्या मारू नये असं ते म्हणाले. संजय राऊत दाखवायला गेले तर लोक टीव्हीचे बटन दाबतात असा टोलादी या मंत्री देसाई यांनी लगावलेला आहे. तर मित्रांनो, ही होती आत्ताची बातमी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.